अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जीवबाण आणा जाधव पार्कजवळील महालक्ष्मी पार्क परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात न्यायालयाने 2 आरोपींना दोषी ठरवत 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.व्ही. अदोणे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी पार पडली। न्यायालयाने दोन्ही आरोपींना पीडितला 7,000 रुपये भरपाई देण्याचेही आदेश दिले आहे। सुनील श्रीहरी शिंदे आणि रामलू निळबाज चव्हाण अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणातील तिसरा आरोपी धनाजी श्रीहरी शिंदे हा अद्याप फरार आहे। महालक्ष्मी पार्क परिसरात घडलेल्या या घरफोडी प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती। रात्रीच्या वेळी आरोपींनी खिडकीतून हात घालून पुढील दरवाजाची कडी उघडली आणि घरात प्रवेश केला। त्यानंतर फिर्यादीला मारहाण करत तिजोरीतील 5,000 रुपये रोख आणि अर्धा तोळा वजनाची कर्णफुले असा सुमारे 20,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता। करवीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून मांडण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदाराची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना 10 वर्षाचा सक्त कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।